बहरलेली शेती, डोलणाऱ्या फळबागा आणि हिरवळीनं न्हालेलं शिवार पाहिलं की कुठलं तरी समृद्ध गाव वाटतं. पण ही फळांनी विकसित झालेली धरती म्हणजे झिरो ग्रॅव्हिटीच्या जलक्रांतीनं घडलेलं पाणीदार कोठारी गाव आहे. आज आपल्या कोठारी खुर्द परिसरात मुबलक पाणी पाहायला मिळतंय. हिम्मतरावजी टप्पे यांची बहरलेली केळीची बाग हे त्याचे जिवंत उदाहरण आहे. या मुबलक पाण्यामुळे फळबागांच्या मधल्या जागेत भाजीपाला, मसाले पिके घेतली जाऊ लागली, दुग्ध व्यवसाय वाढला आणि कोरडवाहू शेती उत्पन्न देणारी बारमाही शेती बनली. पण पूर्वी गाव पातळीवर शेती करताना शेतकऱ्यांसमोर सर्वात मोठे आव्हान होते ते पाण्याच्या अनिश्चिततेचे. पाणी वेळेवर न मिळाल्याने फळबागा सुकत, पीक हातातून जात असे आणि कर्जाचा डोंगर वाढत असे. हीच परिस्थिती अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील मोरणा धरणाच्या पायथ्याशी वसलेल्या कोठारी खुर्द गावाची होती. सुपीक जमीन असूनही पाण्याअभावी शेती पारंपरिक आणि मर्यादित होती. अशा हालाखीच्या परिस्थितीत उद्यान पंडित पुरस्कारप्राप्त शेतकरी हिम्मतरावजी टप्पे यांनी शेतीतून मार्ग काढत परिस्थिती बदलण्याचा निर्धार केला. आणि याच दरम्यान अकोट तालुक्यातील अंबाडी येथे काही शेतकरी धरणातील पाणी थेट शेतात, तेही विनाविद्युत पोहोचवत असल्याची माहिती त्यांना मिळाली. त्याने प्रत्यक्ष पाहणी केली, अभ्यास केला आणि तेव्हा लक्षात आली की ही कोणती जादू नसून विज्ञानाच्या प्रभावी नियमावर आधारित किमया आहे. आणि तो नियम म्हणजे गुरुत्वाकर्षण. याच ठिकाणी त्यांची ओळख झाली इंजिनियर हरिदासजी ताठे यांच्याशी. निवृत्तीनंतर न थांबता शेतकऱ्यांच्या पाण्याच्या प्रश्नासाठी झटणारे आणि प्रत्यक्ष शेतात उतरून मार्गदर्शन करणारे व्यक्तिमत्व म्हणजे हरिदासजी ताठे. कागदोपत्री योजना नव्हे तर उतार मोजणे, प्रवाह तपासणे आणि शेतकऱ्याला समजेल अशा भाषेत विज्ञान सांगणे ही त्यांची खरी ओळख. हिम्मतरावजी टप्पे यांनी कोठारी खुर्द गावाची परिस्थिती त्यांच्यासमोर मांडली. क्षणाचाही विलंब न करता हरिदासजी ताठे या ध्येय वेड्या व्यक्तीने होकार दिला आणि इथूनच सुरू झाला कोठारी खुर्द गावाच्या जलक्रांतीचा प्रवास. मोरणा धरण शेतांपेक्षा उंच असल्यामुळे धरणातील पाण्यात नैसर्गिक दाब निर्माण होतो. याच दाबाचा उपयोग करून अचूक उतार आणि बंद नलिका वितरण प्रणालीच्या माध्यमातून कोणत्याही पंपाशिवाय, कोणत्याही विद्युत वापराशिवाय पाणी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचविण्यात आले. जशी घराच्या टाकीतून वीज नसतानाही नळाला पाणी येते, तसाच हा प्रवास शांत आणि सातत्यपूर्ण राहिला. इंजिनियर हरिदासजी ताठे यांच्या संकल्पनेतून आणि हिम्मतरावजी टप्पे यांच्या नेतृत्वाखाली सोपीनाथ महाराज बंद नलिका वितरण प्रणाली आणि पाणी वापर संस्था स्थापन झाली. 51 शेतकऱ्यांच्या एकजुटीमुळे सुमारे 101 हेक्टर अर्थात 300 एकर शेती ओलिताखाली आली. या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांच्या जीवनातून पाण्याची भीतीच संपली. लोड शेडिंगचे टेन्शन नाहीसे झाले. रात्रीची धावपळ थांबली. पाण्यावरून वाद नाहीसे झाले. दिवस रात्र 24 तास उपलब्ध पाण्यामुळे शेतकरी आपल्या वेळेनुसार शेती करू लागला. उत्पन्न वाढले, खर्च कमी झाला आणि जीवनमान उंचावले. ही सगळी किमया शक्य झाली कारण इंजिनियर हरिदासजी ताठे यांच्यासारख्या विज्ञाननिष्ठ, सहृदयी, दूरदृष्टी असलेल्या अभियंत्याने निसर्ग शक्तीचा योग्य उपयोग करून शेतकऱ्यांसाठी हा प्रयोग करून दाखविला. जणू स्वदेश चित्रपटातील मोहन भार्गव प्रत्यक्ष जीवनात अवतरल्यासारखेच. आज झिरो ग्रॅव्हिटीच्या संकल्पनेतून जलक्रांती शक्य आहे. आपणही आपल्या गावात, आपल्या शिवारात ही व्यवस्था उभी करू शकता. मार्गदर्शनासाठी इंजिनियर हरिदासजी ताठे, मोबाईल नंबर 9011282307 यांच्याशी संपर्क साधा आणि कोठारी खुर्द येथे भेट देऊन प्रत्यक्ष अनुभव घ्या. निसर्गावर विश्वास ठेवा, विज्ञान समजून घ्या आणि शेतकऱ्यांच्या एकजुटीतून शेतीचे भविष्य उज्ज्वल करा. पाणी वाहेल, शेती फुलेल आणि शेतकरी खऱ्या अर्थाने समृद्ध होईल. हाच समृद्धीचा ध्यास घेणारे हरिदासजी ताठे यांच्या विज्ञाननिष्ठ दूरदृष्टीला आपण सलाम करूया आणि याही पुढे यांच्याशी संपर्क करून आपण आपलं गाव, आपलं शेत शिवार सुजलाम सुफलाम करूया. धन्यवाद.